आवाज दे पप्पाला, आवाज दे. उठा. जोरात दे. साळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गाव आज अश्रूंनी न्हाऊन निघालं. देशसेवेच्या वेदीवर बलिदान देणारे जवान वैभव अण्णा मांडोळे यांना अखेरचा निरोप देताना संपूर्ण गाव शोकमग्न झालं. पश्चिम बंगाल सीमेवर कर्तव्य बजावत असताना 4 एप्रिल रोजी वीरगती प्राप्त झालेल्या मांडोळे हे BSFच्या 11व्या बटालियनमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र यावेळी घडलेला एक हृदय पिळवटून टाकणारा क्षण उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला. आपल्या वडिलांच्या पार्थिवाजवळ उभ्या असलेल्या चिमुकल्या लेकराने "पप्पा, ओ पप्पा, उठा ना" अशी दिलेली आर्त हाक ऐकून संपूर्ण परिसर सुन्न झाला. त्या निष्पाप आवाजात दडलेलं दुःख आणि वडिलांच्या परतीची आस पाहून प्रत्येकाच्या काळजाला चीर पडली. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानाच्या जाण्याने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावाने आपला एक कर्तव्यदक्ष सुपुत्र गमावला आहे. गावात सर्वत्र शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या ओठांवर एकच शब्द, हा बलिदान व्यर्थ जाणार नाही. अश्रू, अभिमान आणि वेदना या तिन्ही भावनांनी भारलेला हा निरोप खडकी बुद्रुकच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. आवाज दे. उठा. जोरात दे. तू जोरात आवाज दे. सरपंच, पोलीस पाटील, पोलीस शाळेचे मुख्याध्यापक, दादांचं नाव वैभव नाम हा प्रयत्न उत्तम लोक सर्वांनी एकदम जोरात घोषणा द्यायची आहे. नमः इलाहकनानी सुवक्षतानी खाली बसा ना यार, कशाला विनाकारण तुम्ही पुढे उन्नून करायला? मला काही कळत नाही. काय बघणार, बघून काय मिळणार बरं मला? सरपंच, पोलीस पाटील, पोलीस शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच